जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी। हे बघा आज आमच्या आबांच्या गाडीचा घोटाळा झाला तर आम्ही आता नावऱ्याला बघा गाडी नीट करायला। तर आता नावऱ्याला गाडी आता आबांची नीट होती बघा। तर आता एक आमचे थोडे आलेत बघा भाऊ रुपये आलेत तर बघू आता त्यांचे जरा थोडे भाऊ मुलाखत। नमस्कार साहेब, कोणतं गाव साहेब आपलं? आम्ही घोडेगावचे। घोडेगावचे तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर। जिल्हा अहमदनगर। हा तर आज काय चाललं बाकी? काय नाही, आमचं आम्ही करतो युट्यूबचं थोडंफार काम। मला चला एखादा ब्लॉग टाकावं म्हणलं। हा आज नावरेची यात्रा आहे, काहीतरी जरा थोडं कॉमेडी बोला, काहीतरी जरा। त्यांचं लग्न बिग्न झालं का? कोणचे हे होय यांचं लग्न झालं का तुमचं? अहो त्यांना 2 बायका आहेत का? त्यांना मुलगी बघितली का? हा 4 पाहिजे, कलर गेला तर पैसे परत। असं आहे का? अरे वा वा वा। दूध चालू 40 लिटर किती? 40। अरे बापरे, आणि एवढं ते पचवायचं कसं काय? नाही तब्येत सुद्धा खराबली त्यांची। तब्येत खराब नाही। माझा नंबर घ्या 9817 कुठं पण उतरा। अरे बापरे घरी मोबाईल सांगे फुल रेंज। रेस बोले का? बोले काल मी एका गोळीत 80 लोक मारलेत मेलेले। किती मेलेले? 80 एका गोळीत? हा दडकून माझ्या गोळ्या माग राहिल्या म्हणजे हो थोडक्यात तोडपाणी करून टाकू। 1500 कमी द्या। असं करायचं? काय केस करायचे का दाढी करायची? काय करायचं? नाही केसच करा। यांची केस टाकून हव्याकडे पकड वरंट माझ्याकडे। आता मला बी काय कमी नाही, 40 एकर ऊस आहे माझा पत्र्यावर। हा चुलीत मोटर, हालामध्ये पाईपलाईन। लोक सुधारले पाहिजे खाऊन, नाही का? नाही बरोबर आहे ना, तुमच्याशिवाय म्हणजे आता परमिशन वाढलं पाहिजे। तुम्हाला काय डिग्री बिग्री वाढते की नाही तुमची? डिग्री वाढणं 12च्या पुढे आता बंद आहे। हा 12च्या पुढे डिग्री वाढते। लोक जमतात ना। हा बोल डिग्री चालू, तुमची डिग्री चालू। तुमच्या इथे यायचं पण काही कार्यक्रम आहे का नाही? आहे का? तामाचा ठेवला मी आता नावऱ्यामध्ये। नावऱ्यामध्ये इलेक्शनचं काय 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 चौकड हवा चालू चालू आहे सगळं? चिकन ते खरा म्हणायचं काय? हा मग तुम्हाला काय त्याच्यापासून काय तुम्हाला पण टेन्शन वाढलं असून टेन्शन इलेक्शन मुळे? कुठे आमच्या वाढल्या हा आरोपी पकडायचे, हा आत टाकायचे आता का जेलच्या बाहेर? जेलच्या बाहेर जेल फुल झाले आमच्या आधी सगळे आधीच। आधीच फुल झाले। मग आज काय यात्रा निमित्त आता कार्यकर्ते भेटते आता 12च्या पुढे। 12च्या पुढे तामाशा लागल ना? हा लागेल ना। 2 साहेब आले ते मार खाला मी पडून जायला। परमिशन वाढलं पाहिजे, प्रमोशन वाढलं पाहिजे। थोडक्यात तोडपाणी करा आता। हा 500 कमी द्या। जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद। बघा हे आमचे बघा हे खरं म्हणजे हे परंपरा आहे, ही परंपरा एक भाऊ रुपयाची बघा। याच्याशिवाय म्हणजे हे सगळं म्हणजे अगदी हास्य खेळून हे सगळं करतात बघा। खरं म्हणजे पूर्वीसारखे असे भाऊ रुपये आता राहिले नाही, कारण पूर्वी भाऊ रुपये असे होते तर घाम फोडीत होते। तर एक जोक सांगा आबा, ते घाम कोणाला फोडला होता? एक किराणा दुकानदार की राजू शेठ आमच्या गावात। हा घाम फोड नाही, ते पैसे फेकायला लागले। मागून म्हणले नाही आम्ही आज घेऊन जाऊ। 5000 दिले, 100 घेतले, 100च द्या म्हणला। हा म्हणजे असं म्हणजे 5 लाख झाला हा त्या काळात मग इतका घाम फोडा दुकानदारांना। आता किंमत नाही कलाकार लोक समजून घेतात ना। चला जाऊ द्या, बरोबर आहे। नाही पण भाऊ रुपये आहे तर जागृत राहतो, तसं जागृत राहत नाही बाबा कोण आहे काय आहे असं तसं, पण जागृत राहतात लोक, नाही तर कळलं पाहिजे ना। नाही राहिला त्याच्या मला पोलीस आले तर बायादार लावून घ्यायच्या। हा आमची छोटी बहीण हा आणि ती बाबा आनंदरावची आई नाही हा का? हा आणि पोलिसांना दबावला, हा तिने असं बुरखा मारून घेतला म्हणजे ब्यायची एवढी बेली म्हणजे आज पोलिसांना सुटून जातात। आता नाही, मोबाईल पिक्चर मुळे वाटलं झालं। धन्यवाद साहेब। हे बघा गाडी दुरुस्त झाली तर आता फिटर आता एक राऊंड मारून येतात बघा। आणि राऊंड मारल्यावर मग आता आम्ही जाणार आहे, आम्हाला जरा थोडं बाहेर गावाला जायचं बघा। तर त्याकरता सकाळी लवकर गाडी दुरुस्त करून घेतली, आम्हाला जरा बाहेर फिरायला जायची। झाली गाडी दुरुस्त, चव्हाण ऑटो सर्व्हिस दुकानाचं गाडी नावऱ्याचं। धन्यवाद।